माणसाची नाती पण आता नोकरीसारखी झाली. चांगली ऑफर मिळाली की लोक लगेच बदलतात. कोणतेही नाते निभावताना समोरच्याच्या मनातली आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते. विनाकारण भावूक होण्यात काहीच अर्थ नसतो. मन हळवं असावं, पण दुबळं नसावं. जवळचं आणि लांबचं नीट दिसण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि माणसामध्ये सेन्स असणं गरजेचं असतं. समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त 2 गोष्टी कधीही विसरायच्या नाहीत. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही. चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येते, पण ती व्यक्तीच चुकीची असेल तर ती व्यक्ती सुधारणे कठीण असते. उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. कारण काही उत्तरे स्वतःच्या तर काही उत्तरे इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात. संवाद हा नात्यांचा श्वास आहे. ज्यावेळी संवाद संपत जातो त्यावेळी नाते संपण्यास देखील आपोआप सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ. आत्ता पाहूयात ज्यांनी 8 हा अंक निवडला असेल तर त्यांच्यासाठी काय संदेश आहे. माझ्या मुला, या संदेशाकडे आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. कारण आज मी जे तुला सांगणार आहे ते तुझे जीवन बदलण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा संदेश ऐकताना तुम्हाला माझ्या उपस्थितीची जाणीव व्हावी अशी माझी इच्छा आहे. तुमचे माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी आई, विश्वास आहे असे टाईप करा. तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. मी सध्या तुमच्या हृदयाशी बोलण्यासाठी तयार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि ऐका. विश्वास गमावू नका. माझ्या मुला, मी तुझी मदत आणि ढाल आहे. माझ्या शब्दांकडे लक्ष असू दे. मी फक्त ह्यापुरता मर्यादित नाही, तर मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक दिवसात माझे वचन तुम्हाला प्रोत्साहन आणि उत्साह देईल. तुझी मदत करण्यासाठी मी येथे असताना तुला कशासाठीही घाबरण्याची गरज नाही. जेव्हा तुम्हाला पुढील वाटचाल कठीण वाटेल तेव्हा तुमच्या मदतीसाठी मी येथे आहे हे लक्षात आणून आनंदी व्हा. तुम्ही एकटे काहीही करू शकणार नाही हे मान्य करा आणि मला मदतीसाठी आवाज द्या. माझ्या अमर्याद क्षमतेवर विश्वास ठेवा. स्वामी मला मदत करा असे म्हणा. आपण एकत्र राहून काहीही करू शकतो. तुमची ढाल म्हणून तुला माझी खरंच गरज आहे. मी तुम्हाला अनेक धोक्यांपासून संरक्षण देतो, मग ते शारीरिक असो, भावनिक किंवा आध्यात्मिक असो. कधी कधी तुम्हाला माझे संरक्षण लक्षात येईल, परंतु इतर वेळी मी तुम्हाला अशा धोक्यांपासून वाचवतो जे तुम्हाला दिसत नाहीत. तुमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या माझ्या शक्तिशाली उपस्थितीच्या या आश्वासनामध्ये सांत्वन मिळवा. भिवू नकोस माझ्या प्रिय मुला, मी तुझ्या बरोबर आहे. माझ्या प्रिय मुलांनो, मी प्रेमाने विश्वास निर्माण करणारा निर्माता आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास संदेश आहे. कृपया ऐका. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे आहे. तुम्ही सर्व माझी मुले आहात. मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि म्हणून माझे तुमच्यावर प्रेम आहे, जसे आईचे आपल्या मुलांवर असते. तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस आणि मी तुझ्यासाठी दयाळू आहे. मला माहीत आहे तुम्ही अशा जगात राहता जिथे अंधार, चिंता तुमच्या हृदयात प्रवेश करते. पण लक्षात ठेवा, प्रकाश नेहमी अंधारावर मात करतो आणि प्रेम नेहमी द्वेषावर विजय मिळवतो. तो कितीही लांब असला किंवा अंधार कितीही खोल असला तरी माझे प्रेम आणि सामर्थ्य मजबूत आहे. माझे हात तुमचे स्वागत करण्यासाठी, तुम्हाला बरे करण्यासाठी आणि तुम्हाला शांती देण्यासाठी खुले आहेत. तुमच्यात दैवी शक्ती आहे. दयाळूपणा, सत्य आणि प्रेमाचा मार्ग निवडा. तुम्ही एक महान मोठ्या योजनेचा भाग आहात. तुम्ही हे आत्मसात केल्यावर तुमच्यासाठी दैवी नशिबाचे द्वार उघडतील. मी जेवढे व्यक्त करतो त्यापेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो. मी तुमच्यासाठी येते आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. माझी कृपा तुम्हाला प्रेम, करुणा असलेल्या मनुष्यात बदलवून टाकेल. माझ्याकडे या आणि माझ्या अस्तित्वात आनंद मिळवा. माझे शब्द तुम्हाला सत्याचा शोध घेण्यास, जागतिक कुटुंब म्हणून एकत्र येण्यास प्रेरित करू दे. मी सदैव तुमच्या सोबत आहे.
तुम्हाला शाश्वत प्रेमाने प्रेरित करतो. माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वीकार आहे असे टाईप करा. तुमचे मन मोकळे करा आणि या अद्भुत आशीर्वादाचे स्वागत करा. तुमची काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या कल्पनासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आवाक्यात आहे हे लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता पाहूयात ज्यांनी 2 हा अंक निवडला असेल त्यांच्यासाठी काय संदेश आहे. तुमची काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या कल्पनेसाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आवाक्यात आहे. तुमच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक चांगुलपणासाठी तुम्ही पात्र आहात. आळशीपणा सोडून द्या. हे जाणून घ्या की उपचार आणि आनंद तुमच्या जीवनाचा भाग आहे. काही व्यक्तीने त्याच्या स्वार्थासाठी, चुकीच्या कारणासाठी तुम्हाला त्यांच्याकडे आकर्षित केले. ते तुमचे खरे अस्तित्व जाणत नाहीत. तुमच्यासोबत जी शक्ती आहे त्याला ते ओळखत नाहीत. घाबरू नका. तुमचे वाईट केले आहे त्याला शिक्षा होईलच. त्यांचा उद्देश हा स्वार्थी होता. त्यांना प्रेमाची भाषा कळत नाही. लवकरच ती वेळ येणार आहे जेव्हा त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना पश्चात्ताप होईल आणि ते तुमची क्षमा मागतील. मी तुम्हाला सावधगिरी बाळगण्याचे आणि शहाणपणाने निर्णय घेण्याचे आवाहन करतो. तुमचा आनंद, आंतरिक शांती आणि तुमच्या हृदयाची शुद्धता राखणे महत्त्वाचे आहे. तुमचे जीवन आता जीवनाकडे वळणार आहे हे जाणून घ्या. तुमचे कष्टाचे दिवस संपले आहेत. परमात्म्याकडे तुमच्यासाठी एक भविष्यकाळ आहे जिथे कोणीतरी खरा माणूस तुमच्या आयुष्यात येईल. सतर्क राहा आणि तुमच्यासाठी जे आहे ते येईल यावर विश्वास ठेवा. कल्पना करा की प्रेमाची टोपी तुमची संपत्ती आणि प्रसिद्धीच्या पलीकडे तुम्ही खरोखर कोण आहात ते पाहते. हे तुमचे जीवन खऱ्या आनंदाने आणि उपदारपणाने भरून जाईल. तुमच्या स्वभावातालचे दैवी प्रेम प्रतिबिंबित करेल. हे प्रेम तुमच्या आत्म्याचे पालनपोषण करेल आणि तुम्हाला खरा आनंद देईल. असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.